तीन चेंडूचा खेळ समाप्त, 2 धावा धावफलकावर बिनबाद. परत एकदा आखूड पद्धतीचा चेंडू ऑफ स्टंपच्या बराच बाहेर जाणारा. पंच 36 नंबरच्या नियमाचा या ठिकाणी वापर करतायत, दंडित करतायत, दंड थोठावतायत एका धावेचा आणि एकेरी धावेने धावसंख्या परावर्तित होते ती बिनबाद. 3 धावा धावफलकावरती. समीर हा गोलंदाज 10 नंबरची जर्सी परिधान करून गोलंदाजी करतोय. 10 नंबरच्या जर्सीचा इतिहास मित्रांनो सर्वांनाच ठाऊक आहे. आखूड पद्धतीचा चेंडू पण मारायचा फटका मोठा होता. चेंडू बॅटला पूर्ण लागत नाहीये, बॅटच्या खालच्या बाजूला लागतोय. केवळ एक सिंगल मिळते आणि सिंगल बरोबर एकूण धावसंख्या 4 अशी धावफलकावर बिनबाद. न्यू जनरेशन ची सलामीची जोडी मैदानामध्ये. आडव्या बॅटचा परत एकदा फटका, इशारा बॉलचा या ठिकाणी येतोय. पर्यायाने फ्रीडची संधी मिळेल. 2 धावा तोपर्यंत खात्यामध्ये. लाईनचं उल्लंघन केलं जाते, लक्ष्मण रेखा ओलांडली जाते आणि त्या 2 धावांनी धावसंख्या पोहोचते ती 6 धावा आणि त्यावर फ्रीडचा इशारा पंचांकडून आमच्या दिशेने होतोय. फ्रीडचा चेंडू सामना करेल हरीश हा स्ट्राईक एंडला. फ्रीडच्या चेंडूवर मोठा फटका मारायचा होता, मात्र तो फटका फसतोय. फॉलो थ्रू मध्ये सुरेख क्षेत्ररक्षण. एक निर्धाव चेंडू समाप्त. म्हणजे ज्या फ्रीडवर चौकार षटकार यायला पाहिजे होता तो चेंडू अखेर या ठिकाणी निर्धाव फेकला जातोय. 10 नंबरचा जर्सी शार्दुल ठाकूरला माहीत असेल. 10 नंबरची जर्सीला मान परिधान केला होता सचिन तेंडुलकरने आणि तीच 10 नंबरची जर्सी रद्दबातल करण्याची वेळ BCCI वर आली होती. आडव्या बॅटचा फटका गोलंदाजाच्या जवळून खेळला जातोय. मिडांच्या क्षेत्रामधील क्षेत्ररक्षक चेंडूवर येतोय लॉंग ऑनवर आणि चेंडू परती करतोय. एक सिंगल मिळते. पर्यायाने षटकाची समाप्ती होते. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त आणि बिनबाद 7 धावा धावफलकावर पहिल्यांदा फलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतंय. मी या ठिकाणी पुढच्या सामन्यासाठी आमंत्रित करतोय शिवसिद्धी स्पोर्ट क्लब विरुद्ध LTT कुर्चिरीम. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी नाणेफेकीसाठी आमच्या कॉमेंट्री बॉक्स वरती यायचं आहे. श्रीसिद्धी स्पोर्ट क्लब आणि LTT कुर्चिरीम दोन्ही संघाच्या कर्णधारांनी नाणेफेकीसाठी वर यायचं आहे. गोलंदाजीमध्ये येतोय गोलंदाज क्रांती हा गोलंदाज. पहिल्या षटकात केवळ 7 धावा, एक चांगलं षटक समाप्त होतोय. यॉर्कर लेग पद्धतीचा चेंडू, पायावरचा चेंडू. यष्टीरक्षक थोडासा त्या ठिकाणी अवचळतोय. जोपर्यंत एक सिंगल मिळते, सिंगल बरोबर एकूण धावसंख्या परावर्तित 8 अशी धावफलकावर आणि निर्धारित 4 षटका म्हणजे लाईट बॉलचे सामने असतात. त्यावेळी आपण 50-60 धावा 4 षटकात जमलेल्या निश्चितपणे पाहतो. शॉर्ट पद्धतीचा चेंडू, थोडासा हटके खेळण्याचा प्रयत्न, मात्र ज्या ठिकाणी खेळण्याचा मनसुबा होता चेंडू त्या ठिकाणी जात नाही आहे. परती जोपर्यंत होईल आणखी एक सिंगल मिळते आणि सिंगल बरोबर एकूण धावसंख्या 9 अशी धावफलकावर बिनबाद. अजूनपर्यंत एकही मोठा फटका आलेला नाही. दोन्ही फलंदाजाच्या बॅटमधून हरसंभव प्रयत्न दोन्ही फलंदाज करताना दिसत आहेत मात्र मैदानात. यॉर्कर लेग पद्धतीचा चेंडू परत एकदा सिंगल मिळेल त्या ठिकाणी. कारण आउटफील्डचा जर विचार केला हिरवळ तुम्हाला पाहायला मिळते आणि रात्रीच्या वेळी या हिरवळीवरून चेंडू तसा वेगाने जाताना आपल्याला दिसणार नाही, कारण हिरवळ खूपच वाढलेली आणि त्यात दवाचा परिणाम. त्यामुळे चेंडू आउटफील्डवर गेल्यानंतर थोडासा थांबेल आणि पर्यायाने धावांवर अंकुश लागेल. यॉर्कर लेग पद्धतीचा चेंडू बालंबल बचावतोय. ऐन मोक्याच्या वेळी बॅट खाली आणतोय. स्वतःच्या डोक्यावर या ठिकाणी हात ठेवतोय क्रांती, कारण त्याला माहीत होतं चेंडूने जर या ठिकाणी बीट केला असतं बॅट्समनला तर त्रिफळा मात्र उद्ध्वस्त निश्चित झाला असता. क्रांती परत एकदा सज्ज होतोय गोलंदाजीसाठी. परत एकदा तोच प्रयत्न, मात्र निष्पन्न काय. निर्धाव चेंडू, हरसंभव प्रयास या ठिकाणी हरीशच्या. आणखी एक चेंडू निर्धाव होतोय. पर्यायाने धावसंख्येला जो पहिल्या षटकात अंकुश लावला होता तो या दुसऱ्या षटकातही कायम आपल्याला पाहायला मिळतोय. पर्यायाने एक माफक अशी धावसंख्या धावफलकावर या ठिकाणी उभारलेली आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा पॅडल स्वीपचा फटका मारायचा प्रयत्न, बॅटला चेंडू काही लागत नाही. एका किफायतची षटकाची समाप्त. दुसऱ्या षटकाचा अर्थात निम्म्या षटकांचा खेळ समाप्त आणि धावसंख्या केवळ 11 धावा धावफलकावर बिनबाद.
एकही गडी बाद झाला नाही आहे, मात्र म्हणाव्या तशा धावाही या ठिकाणी जमलेल्या नाही आहेत. न्यू जनरेशन संघाला आता मात्र या ठिकाणी मोठी फटकेबाजी करावी लागेल. षटकार चौकार या ठिकाणी ठोकावे लागतील. 50-60 धावापर्यंत मजल मारावी लागेल. बघायचंय काय घडेल उरलेल्या 12 चेंडूमध्ये. 11 धावा धावफलकावरती बिनबाद अशी सुरुवात जनरेशन स्पोर्ट क्लबची या मैदानावरती आपल्या सलामीच्या सामन्यामध्ये पाहायला मिळते. फुलटॉस चेंडू, यावरती हा मोठा फटका, नो बॉलचा इशारा आणि ज्या फटक्याची नितांत गरज तो फटका जातो आउट ऑफ द पार्क. स्टँड अँड डिलिव्हर हा सिक्सर पाहायला मिळतोय आणि पहिला षटकार या डावातील फ्रीची संधी मिळेल त्याच फलंदाजाला. एकूण धाव संख्या या 7 धावांनी पोहोचते ती 18 रन्सावरती. अशीच फटकेबाजीची अपेक्षा न्यू जनरेशन संघाकडून. फ्रीडचा हा चेंडू असेल, यॉर्कर लेग पद्धतीचा चेंडू, गॅप मध्ये फटका, चेंडू जातोय तो 4 धावांसाठी. 1 बाउन्स, 4 धावांसाठी जातोय चेंडू. म्हणजे एकाच चेंडूत मी म्हणेन एका षटकामध्ये केवळ 2 धावा खर्च केल्या होत्या आणि एका चेंडूत तब्बल 12 धावा या ठिकाणी खर्च झालेल्या दिसत आहेत. यावेळी परत एकदा मोठा फटका, चेंडू आउट ऑफ द पार्क. 6 धावांसाठी हेच षटक पाहिजे होतं न्यू जनरेशन संघाला. मी म्हटलं होतं हे 12 चेंडू या सामन्याचा निकाल निश्चित करतील. किती धावांचं टार्गेट असेल आणि या षटकात मात्र अटॅक केला जातोय, काउंटर अटॅक त्याला क्रिकेटमध्ये संबोधलं जातं. षटकार आणि चौकार या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. यॉर्कर लेग पद्धतीचा चेंडू, सुरेख कमबॅक या ठिकाणी. 2 षटकार 1 चौकार. एकूण धावसंख्या पोहोचते ती मात्र 28 धावावरती. पहिल्या 2 षटकात केवळ 11 धावा आणि आतापर्यंत या षटकात तब्बल 17 धावा. शॉर्ट चेंडू, आडव्या बॅटचा फटका, गॅप मध्ये चेंडू उडवला जातोय, हाताने उडवला जातोय, मात्र केवळ आणि केवळ सिंगल या ठिकाणी मिळेल. एकूण धावसंख्या पोहोचते ती म्हणजे 29 रन्सवर. 29 विदाउट लॉस. 3rd ओव्हर इन प्रोग्रेस. 3रं षटक प्रगतीपथावरती. हरीश स्ट्राईकला. हरीशला आता एक मोठा फटका मारायचा आहे, मात्र ऑफ स्टंपच्या बराच बाहेर, ज्याला पंजाब टू हरियाणा असं सांकेतिक भाषेमध्ये संबोधलं जातं. निलेश नाईक यांचा इशारा आमच्या दिशेने वाईडचा येतोय. अतिरिक्त 1 धाव. एकूण धाव संख्या पोहोचते 30 रन्सवरती. 30 धावा बिनबाद. यावेळी मात्र चेंडू हवेत, झेल टिपला जाईल का? गोलंदाज चेंडूच्या खाली येतोय. हरीश मात्र बराच वेळ फटकेबाजी करण्याचा प्रयत्न करत होता, मात्र यावेळी सापळ्यामध्ये अडकतोय. सहज आणि सोपा झेल देत तंबूत परततोय आणि पहिला हादरा बसतोय. 30 या धावांवरती पहिला गडी बाद होतोय न्यू जनरेशन संघाचा. नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करण्याचा निमंत्रण स्वीकारल्यानंतर 30 धावांची सलामी पहिल्या गड्यासाठी. हे षटक थोडंसं महागडं मात्र बळी देऊन जाणार. मात्र अजूनही पाहायचंय समोरचा फलंदाज कशा पद्धतीची फलंदाजी करेल. परत एकदा आडव्या बॅटचा फटका मारायचा प्रयत्न. चेंडू मात्र स्विंग अँड मिस खाली राहतोय. षटकाची समाप्ती होते 3ऱ्या 10च्या सरासरीनं 30 धावा धाव फलकावर एका गड्याच्या मोबदल्यात. उरलेत इनिंग मधील शेवटचे 6 चेंडू आणि या 6 चेंडू मध्ये पाहायचंय किती धावापर्यंत मजल मारेल हा न्यू जनरेशनचा संघ आणि किती धावापर्यंत रोखेल वक्रतुंड गोलंदाज उरलेले या 6 चेंडूमध्ये. आणि गोलंदाजीमध्ये येतोय तो गोलंदाज म्हणजे गोपाळ हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. स्ट्राईकला असेल फलंदाज गौतम. नॉन स्ट्राईक एंडला फलंदाज प्रल्हाद आपल्याला, ज्याने फटकेबाजी केली. 2 षटकार 1 चौकार टोकलेत तो प्रल्हाद नॉन स्ट्राईक एंडला. ऑफ स्टंपच्या बाहेरील चेंडू थोडासा खेचून खेळलेला प्रयत्न. एक केवळ सिंगल शॉट. एक्स्ट्रा कव्हरवर क्षेत्ररक्षक जोपर्यंत फील्ड करेल चेंडूला परती करेल. एक सिंगल बरोबर एकूण धाव संख्या 31 अशी धाव फलकावरती. स्वतःचं खातं खोलतोय गौतम. स्ट्राईकला प्रल्हाद मात्र सज्ज होतोय. थोडासा मोठा फटका मारायचा. हवे चेंडू, एक लाजवाब झेल मात्र टिपला जातोय. जमिनीवरती लोळण घेत हा झेल मी सोडणार नाही हा इरादा या युवा खेळाडूचा. आणि प्रल्हाद मात्र धोकादायक फलंदाज तंबूच्या दिशेने रवाना होतोय. मात्र आपल्या संघासाठी एक समयोचित फलंदाजी, आक्रमक फलंदाजी केली होती, तो मात्र बाद होऊन तंबूत परततोय. आता अजून या षटकातील मला वाटतं 4 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक असेल आणि धावसंख्या 31 अशी 2 गड्यांच्या मोबदल्यात सलामीची जोडी तंबूत मात्र परतलेली.
उरलेल्या 4 चेंडू 2-3 मोठे फटके सामन्याला या ठिकाणी कलाटणी देणारे ठरू शकतील. न्यू जनरेशन संघासाठी येणारा नवीन फलंदाज महादेव आणि महादेवला हर हर महादेवची गर्जना करत मैदानामध्ये फलंदाजी साकारावी लागेल. धावा बोलावा लागेल. आल्या आल्या काउंटर अटॅक करावा लागेल उरलेल्या 4 चेंडूमध्ये आणि संघाची धावसंख्या 50 पर्यंत घेऊन जावं निश्चित या ठिकाणी करावं लागेल काम. मोठा फटका आल्या आल्या लॉंग ऑन मिडनच्या डोक्यावरून चेंडू आउट ऑफ दी पार्क 6 धावांसाठी षटकारासाठी आल्या आल्या महादेवच्या बॅट मधून एक गणगणाती फटका 6 धावांचा. ज्या फटक्याची आतुरता होती, जो फटका अतिशय महत्वाचा होता, सामन्यात कलाटणी देणारा फटका. एकूण धावसंख्या 37 अशी धाव फलकावरती. नो बॉलचा इशारा पंचांचा. अतिरिक्त 1 धाव मिळेल, फ्री हिट मिळेल. शिवशक्ती स्पोर्ट क्लबच्या कर्णधाराने शिवसिद्धी शिरोडा संघाच्या कर्णधाराने यायचं आहे, नाणेफेकीसाठी यायचं आहे. LTT कुर्चेरेम संघ या ठिकाणी कर्णधार पोहोचलेला आहे. ऑफ स्टंपच्या बाहेरील चेंडू, फ्री हिटच्या चेंडूचा फायदा उठवू शकत नाही आहे तो. एक केवळ सिंगल आणि सिंगल बरोबर एकूण धावसंख्या आता मात्र पोहोचते ती 39 रन्सवरती. आम्ही प्रेडिक्शन दिलंय 50 धावांचं, म्हणजे एकाच दुसरा फटका सामन्याला या ठिकाणी जान सामन्यामध्ये टाकू शकतो. शॉर्ट चेंडू, एक मोठा फटका मारायची संधी मात्र उगते. निश्चितपणे आखूड पद्धतीचा चेंडू होता आणि त्या चेंडूवर निश्चितपणे फटका अतिशय मारलाच गेला पाहिजे होता. कारण क्रिकेटमध्ये आम्ही म्हणतो अशा चेंडूसाठी चाय पिते अखबार पडते उसके बाद भी शॉट खेल लेते तो छक्का जला जाता. हो, अतिशय सुरेख चेंडू, लाजवाब चेंडू. फलंदाजीची मनीषा मात्र या ठिकाणी परास्त करतोय. डाव या ठिकाणी संपतोय. 39 धावा या ठिकाणी धाव फलकावर आणि जिंकण्यासाठी निर्धारित 4 षटकामध्ये प्रति 10च्या धाव सरासरीनं 40 धावांचं लक्ष या ठिकाणी ठेवलं जातं वक्रतुंड संघासमोर. शिवसिद्धी स्पोर्ट्स संघाचा कर्णधार शिवसेत स्पोर्ट्स क्लबचा शिरोडा संघाचा कर्णधार नाणेफेकीसाठी यायचा आहे. शिवसेत स्पोर्ट क्लब शिरोडा. लास्ट कॉल शिवसेत स्पोर्ट क्लब शिरोडा. 40 धावांचा पाठलाग करायचा आहे वक्रतुंड संघाला, न्यू जनरेशन संघाला. मी म्हणेन या ठिकाणी आव्हानात्मक अशी धावसंख्या असेल. काय घडेल काय बिघडेल निश्चितपणे या फ्लडलाईटच्या या स्पर्धेत दुसरा सामना आणि 40 धावांचा कशा पद्धतीने पाठलाग केला जातो वक्रतुंड संघाकडून की या 40 धावांचं रक्षण करणारी सक्षम गोलंदाजी या ठिकाणी केली जाते न्यू जनरेशन संघाकडून. येणारे हे 24 चेंडू ठरवतील काय घडेल काय बिघडेल, कोणाच्या गळ्यामध्ये पराभवाचा हार आणि कोणाच्या डोक्यावर असेल विजयाची माळ हे सांगण्यासाठी पुन्हा एकदा घेऊन जातोय एक अतिशय सुरेख समालोचनामध्ये ज्याने आपलं नाव अजरामर केलंय तेच वन अँड ओनली कृष्णा देवजी. वेलकम कृष्णा. धन्यवाद जय भोसले. 40 रन जिससे पीछे मैदान में एक बहुत बड़ा विश्वास, क्योंकि जिस तरह से शुरुआत आज देखने को मिली मैदान पर और अंतिम कुछ पलों में जो बल्लेबाजी देखने को मिली उससे तो लग रहा था कि लगभग 50-55 होने चाहिए मैदान पर, लेकिन सामने से अच्छी बॉलिंग मैदान में की गई. और आज जो कि पहला दिन जो कि दूसरा मुकाबला मैदान पर चलता है इस मैच के दरमियान, ऑफिशियल अंपायर 2 हमारे साथ जो कि मौजूद रहेंगे, नीलेश नाइक और उनके साथ जो कि दूसरे सिद्धांत, जो कि 40 रनों का सवाल, उस सवाल का जवाब मैदान पर एक बेहतरीन मैच आपको देखने को मिल सकता है इस वक्त, क्योंकि जिस तरह से ये ओस हल्की सी गिर रही ना, शबनम गिर रही है, उसके वजह से थोड़ा सा पिच भी थोड़ा सा गीला है, आउटस्पीड भी गीली, तो गेंद गीली हो जाएगी तो उसमें से रन बनाना आसान नहीं होगा. बात में ये कुछ सोच रहेगी, लेकिन प्रारंभिक जोड़ी मैदान पर जाती हुई 2 बड़े अच्छे खिलाड़ी है सामने से. बिल्कुल पहले मैच में एक तरफा मुकाबला किया था फिनिश, और वही मैच में अब दूसरे मैच में जो कि इस वक्त मैदान पर जोड़ी मैदान में काम करती हुई.
साथ साथ हम फिर से कह रहे हैं कि ट्रैक और शूज कंपल्सरी चाहिए इस मैदान पर। हॅलो, सगळ्या खेळाडूंना एक विनंती आहे जे या स्पर्धेमध्ये खेळणार आहेत, मैदानावर उतरताना तुमची ट्रॅक आणि जर्सी या ठिकाणी असली पाहिजे आणि पायामध्ये शूज असणं अनिवार्य आहे, याची कृपया नोंद घ्यायची आहे। आणि त्याचबरोबर दोन्ही संघाचे अतिरिक्त खेळाडू कॉमेंट्री बॉक्समध्ये येणं अत्यंत गरजेचं। धन्यवाद जय। तो चलिए शुरुआत मैदान पर 40 रनों का सवाल इस मैच के दरमियान, 4 ऑफसाइड पर 5 ऑनसाइड पर। ओ कट किया गेंद को पॉइंट पर, हवा में पहली गेंद और पहला विकेट जो कि 0 पर मैदान में। एक खूबसूरत शॉट जरूर था, लेकिन मैं कहूंगा बाद में फील्डिंग का स्तर देखिए कितना, इस लाइट में आसान नहीं होता इस तरह से फील्डिंग करना, और उतनी बेहतरीन फील्डिंग और पहला विकेट 0 पर। 40 रनों का सवाल अब थोड़ा सा मुश्किल में डालते हुए मैदान में। अब नया बल्लेबाज क्रांति मैदान में पहुंचता हुआ स्ट्राइक पर, और क्रांति के साथ दूसरा जो कि रोहन मैदान में है नॉन स्ट्राइक पर। राहिल मैदान पर, ये जोड़ी मैदान में इस वक्त नई जोड़ी इस वक्त, क्योंकि दोनों ही खिलाड़ी और शॉर्ट पिच गेंद पुल करने का प्रयास पहले किया, लेकिन अपने आप को बिल्कुल कंट्रोल करते तब तक शायद दबोचा वहां पर गेंद को। 1 रन निकला और क्रांति ने अपना खाता खोला मैदान पर। 40 रनों का पीछा करती भी इस वक्त 1 पर 1 ये नाजुक हालत मैदान में। सपोर्ट बिल्कुल ज्यादा मैदान पर, काफी दर्शक इस मैच का आनंद उठाते हुए इस वक्त इस मुकाबले का, और खूबसूरत माहौल है ये मैदान पर। ओ तगड़ा प्रहार, हवा में बिल्कुल है गेंद, लेकिन खिलाड़ी तक पहुंची नहीं, लेकिन 1 ही रन मिलेगा। कुछ चेहरे पर मुस्कुराहट है, जहां पर गेंद गिरी उसके बाद गेंद ने काटा बदला, विकेट कीपर ने गेंद को उठाया, रन मिलेगा। एक सिंगल के साथ 40 का पीछा करती 2 पर पहुंचा, 1 विकेट के नुकसान पर। शॉर्ट आर्म पुल का शॉट, हवा में गेंद, लॉन्ग ऑन पर मौका और आउट मैदान पर। एक मिस टाइम शॉट और दूसरा विकेट इस ओवर में। जो कि मोर्चे पर रहेगा मैदान पर, और शॉट के ऑन साइड पर फिर से मिड विकेट पर पहला रन बहुत तेज निकला, अपना खाता खोला मैदान में। यश जो के फिर से अच्छी लाइन, नॉन स्ट्राइक पर यश मैदान पर है, उसके साथ तो दूसरा खिलाड़ी जो कि स्ट्राइक पर, काफी देर के बाद पहली बार राहिल जो कि 1 ओवर समाप्त। टीम का कुल स्कोर मैदान पर 2 विकेट के नुकसान के बाद 40 रनों का पीछा करती मात्र 3 पर। एक अच्छा मैच, 18 गेंदों का खेल अभी भी बचा है, और जिससे पीछे इस मैच में अभी भी 18 गेंदों पर 37 रन मैच में जिससे पीछे। एक बेहतरीन मुकाबला, बेहतरीन मैच मैदान पर इस वक्त खेल चलता हुआ मैदान पर, 40 रनों का पीछा करती भी। ओ शॉट गेंद, शायद तो बिल्कुल थोड़ी सी देर से आई बल्ले पर, तो नहीं निकली गेंद। आसान सा मौका था मैदान पर बड़े शॉट के लिए जाने का, शायद गेंदबाज भी मुस्कुरा रहे, पता है कि ये बड़े शॉट के लिए गेंद थी उनकी, लेकिन चलिए बच गए मैदान पर। एक अच्छी गेंद लगभग समाप्त होती हुई। ओ चेंज ऑफ पेस गति में परिवर्तन, फिर से पॉइंट पर गेंद को कट के हवा में रखा है गेंद को, 1 रन मिलेगा। और खिलाड़ी को देखिए भाई, एक हाथ से फील्डिंग और आउटस्पीड बहुत खूबसूरत है, फील्डिंग के लिए तो बिल्कुल अच्छी है। आज थोड़ी सी शबनम गिर रही है जरूर है, आपको दिखाई दे रही है शबनम गिरती हुई मैदान पर, और ये देखिए उसके बावजूद मुकाबले किस तरह से चलते हुए मैदान पर, बहुत खूबसूरत माहौल है ये। 5 खिलाड़ी ऑनसाइड पर अभी भी तैनात है, अब के 40 रनों का पीछा करना आपको है। ओ चेंज ऑफ पेस गति में परिवर्तन, काफी नीचे रहती हुई गेंद, और जैसे जैसे मैच चलेगा ना गेंद गीली होती रहेगी, उसके बाद ये 40 रन आपको लगभग 60 लगेंगे मैदान पर, क्योंकि जो बल्लेबाजी करना है ना इतना आसान नहीं है इस मैदान पर है, क्योंकि बल्ले पर तो किस आ नहीं रही है, और शॉर्ट पिच गेंदों पर जो आउट हुए ना, जो बड़े शॉट के लिए थी,
ओ चेंज ऑफ पेस, हवा में जरूर खेला पॉइंट पर, खिलाड़ी वन बाउंस जब तक उठा पाएंगे, एक रन निकलता हुआ। हमारे साथ जय भोसले जरूर जुड़ेंगे। जय भोसले सर, आपका फिर से स्वागत करते हैं इस मैच के दरमियान। लेकिन उन्होंने भी कहा था जब ओस गिरेगी ना तो शायद गेंद गीली होगी, और वही परिणाम है। अभी तक गेंद थोड़ी सी गीली हो रही है। अब बल्लेबाजी करना आसान नहीं है मैदान पर। 40 एक अच्छा टोटल है सामने से जो पहले बल्लेबाजी करते हुए। ओह बिल्कुल अच्छी बॉलिंग, बिल्कुल बढ़िया लाइन, चेंज ऑफ पेस किया, गति में परिवर्तन, और गति परिवर्तन बहुत खूबसूरत रहा मैदान पर। अभी तक टीम का कुल स्कोर 5 पर पहुंचा है। हालांकि अच्छी बॉलिंग, धन्यवाद। और ऑन साइड पर खेला गेंद को लॉन्ग ऑन मिड विकेट पर 1 रन के लिए, सिंगल के साथ रन गति मैदान में पहुंची। अब इस वक्त टोटल स्कोर 12 पर पहुंचा। नया गेंदबाज मोर्चे पर रहेगा। ओह सटीक सटीक यॉर्कर मैदान पर, बिल्कुल लेग स्टंप पर, और वो बिल्कुल जड़ में गेंद। इसका सवाल का उस जवाब कोई नहीं था मैदान पर। नया गेंदबाज जो कि मोर्चे पर है। अनिश जो के फिर से अच्छी बॉलिंग अनिश की, 2 पैरों के बीच जो गैप में थे उस गैप में से गेंद निकलती हुई। हालांकि लेग बाइस के रूप में 1 रन जरूर निकला। 1 रन के साथ रन गति मैदान में पहुंची और चलता हुआ तीसरा। टीम का स्कोर 13 पर पहुंचा। अभी भी बहुत से रन बनाने पड़े, लगभग 27 रन की अभी भी आवश्यकता मैदान पर। ओ फुल टॉस गेंद ऑन साइड पर, पहले जगह बनाने का प्रयास किया, गेंद एकदम से फुल टॉस, सरप्राइज हो गए खिलाड़ी, और गेंद निकली कवर बाउंड्री पर 1 रन के लिए। 26 रन अभी भी मैदान में जिससे पीछे। 26 रनों की अभी भी आवश्यकता मैदान पर मैच को जिससे पीछे। ओह क्या टाइमिंग है, बेमिसाल टाइमिंग इस मैदान पर। अब सिर्फ इशारा बचाया ना मैदान पर, 6 रन के लिए। स्क्वायर लेग बाउंड्री के बाहर, और बिल्कुल लेग स्टंप पर गेंद जब आप डालेंगे तो दाल रोटी वाला सवाल था ये। लेग स्टंप पर अमूमन भारत में बहुत ज्यादा अच्छे खेलते हैं खिलाड़ी, और ये मिनी हेलीकॉप्टर था, एक बेहतरीन हेलीकॉप्टर अंदाज में शॉट को खेलेगा। सिर्फ वो शॉट था ऑन साइड पर स्क्वायर लेग के ऊपर से। अच्छा माहौल, 20 रन की अभी भी आवश्यकता। ओ अब प्रेशर मैदान में, वाइड बॉल का इशारा मैदान पर, काफी गेंद बाहर निकलती हुई। टीम पहुंची अब मात्र 21 पर। 19 रन जिससे पीछे मैदान में, बेहतरीन खेल मैदान पर। ओ बिल्कुल बीट करते हुए, बिल्कुल बढ़िया बॉलिंग, और समाप्त हुआ तीसरा। अंतिम 6 गेंदें बची है। 3 ओवर में कुल मिलाकर आधा टोटल बना चुके हैं ये, लगभग 21 पर, और अंतिम 6 गेंदों पर 20 माफ कीजिए 19 रन की आवश्यकता मैदान पर। 6 बॉल 19 रन जो कि जिससे पीछे 19 रन की आवश्यकता मैदान में। और मैं तो कहूंगा लाइट बॉल में जो प्रतियोगिता में ऐसे मैचेस में ये रन बनाए जाते हैं, आखिरी ओवर में 24 भी रहते हैं तब भी आप बना सकते हैं। मतलब अब इस वक्त जो बल्लेबाज, लेकिन इस पिच पर थोड़ा सा मुश्किल है क्योंकि ओस गिर रही है, ओस के कारण गेंद गीली हो रही है, तो बल्ले पर आसान नहीं आ रही है। शुभम गेंदबाजी के मोर्चे पर, आखिरी 6 गेंदें बची इस मैदान पर। शॉर्ट गेंद, शॉर्ट अंपुल का शॉट ऑफ ड्राइव का, और 6 रन के लिए मैदान पर। 13 रन मैदान पर अंतिम 5 गेंदों पर। शायद जय भोसले रोक भी लेते तब भी छक्का था ये, क्योंकि गेंद बिल्कुल बाउंड्री लाइन के बाहर से उस गेंद को उन्होंने रोका था मैदान पर, तो गेंद लगी तब छक्का था, मतलब रोकते तब भी छक्का था। और शायद तो अच्छा एफर्ट, लेकिन आज हो उड़ाया 6 रन के लिए। राहिल मैदान पर, एक विस्फोटक बैटिंग मैदान पर। 16 रनों की लगभग बल्लेबाजी राहिल की, 2 छक्के शामिल उस बल्लेबाजी में। अब मात्र आवश्यकता इस मैच में 7 रन के मैदान पर। ऐसे मैचेस में ये मुकाबले बिल्कुल होते ऐसे ही है।
चेंज ऑफ पेस किया, गति परिवर्तन काम कर गए मैदान पर, लेकिन मेहरबा 3 गेंदे और 1 शॉट चाहिए। 7 रन की आवश्यकता मैदान पर मैच को जिससे पीछे। तीन गेंदे और 7 रन मैदान में, 1 शॉट की आवश्यकता मैदान पर मैच को जिससे पीछे। बिल्कुल अच्छा मैच मैदान पर, और राहिल है सामने से मैदान में। अभी तक बिल्कुल ओपनिंग बल्लेबाजी में आ चुका है ये मैदान पर, अभी तक मैदान पर खड़ा है और 2 बड़े शॉट इन मौके पर। और टाइमिंग अच्छी है, लॉन्ग ऑन पर गेंद निकले, पहला रन बहुत तेज निकला है, कॉल अच्छा, राहिल कहां पर जाएंगे, वहां पर आउट रहेंगे। और ये क्या कर दिया भाई, ये क्या कर दिया इन्होंने, हाथ से लगाने की क्या आवश्यकता थी, राहिल वैसे तो पहुंच ही नहीं पाते। आउट है स्ट्राइक पर, नॉन स्ट्राइक पर, शायद मौका दिया आपने मैदान में। 1 रन जरूर निकला है, 2 गेंदे और 6 रन जिससे पीछे। खिलाड़ी देखिए अभी भी फील्डर मुस्कुरा रहे हैं, ये ज्यादा मुस्कुराते हैं। इससे पहले भी उन्होंने पहली गेंद शॉट डाली थी गेंदबाजी में, तब भी मुस्कुराते थे, लेकिन अब देखिए अब तो उन्हें पता था कि ये राहिल आउट हो सकते थे मैदान में। राहिल पहुंचे स्ट्राइक पर, राहिल अपने निजी टोटल 17 पर, जो कि 2 छक्के शामिल। अंतिम 2 गेंदे 6 रन मैदान पर, मैच को जिससे पीछे। ओह सटीक 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 यॉर्कर, आखिरी 1 गेंद मैदान में। क्या मुकाबला है ये, पहले 3 गेंदों पर लगभग 2 छक्के लगाए गए, मैच फिनिश होला 2 गेंदों पर 2 छक्के लगाए। अब उसके बाद लगा के 4 गेंदे 7 रन, लेकिन गेंदबाज की भाई बिल्कुल अच्छी बॉलिंग, जो वापसी मैदान पर, एक तेरी और दूसरी मेरी, ये सवाल। और आखिरी 1 गेंद और 6 रन मैदान पर, मैच को जिससे पीछे। ओ सटीक यॉर्कर, और एक बार तालियां होनी चाहिए इस गेंदबाजी के लिए, बहुत उम्दा बॉलिंग मैदान पर। और इसी के साथ इस मैच को समाप्त करते हुए So man of the match of the second match is Prahlad. Prahlad, kindly come and collect your man of the match trophy from the guest. Meanwhile, requesting the captain of Shiv Seth to kindly give a decision. And requesting the following captains, जे तुमचे डिसिजन आसा ते टीम डिस्कशन करात आनी टॉसा घेवचे पयलीं एक डिसिजनाचेर हांगा येयात, कित्याक टॉस जिखतकीर रोखडेच डिसिजन दिवपाचें आसा। हांगा ह्यो मॅचीस लायव्ह वतात, सो जशें आमकां आमच्या मुखेल सरान सांगिल्लें, ह्या ग्रावंडार डिसिप्लीन मेंटेन करया, सो गेम आसा ती डिसिप्लीन पाळून खेळपाची आसा। सो मागता बाकीचे जे कॅप्टन हांगा टॉसाक येतले, मातशें तुमचें डिसिजन आसा तें टॉस जातकीर रोखडेंच दिवपाचें आसा। जी तुमची मिटींग कितें आसा ती तुमच्या टीममेट्सांक विचारून हांगा टॉसाक येवपाचें। सो हेज्या फाटली मॅच जातली ती जय हनुमान आनी JJC। सो मागता दोनी कॅप्टनाक टॉसाक येवचे, जय हनुमान आनी JJC। आनी तुमचें जें कितें डिसिजन आसा तें पयलींच डिस्कस करून मागीर टॉसाक येयात, कित्याक सगल्यो मॅचीस लायव्ह आसात। दुसरी गजाल, सगळ्या प्लेयरांनी प्रॉपर क्रिकेटींग कीट हें घालूनच ग्रावंडार देंवपाचें आसा। सो ट्रॅक पॅन्ट, शूज हे सगळ्या प्लेयरांनी घातला, हेची नोंद कॅप्टनान घेवची। आनी मागता शिवसेद, म्हाका दिसता तुमी बॉलिंग घेतल्या, मातशें जाता तितले बेगीन ग्रावंडार देवात। ऑलरेडी इनॉग्रेशन आशिल्लें आज, तेका लागून ऑलरेडी टायम खूब वेस्ट जाला आनी सगळ्यांक खबर आसा नायट कर्फ्यू म्हणटा तोय एप्लिकेबल जाला। सो जाता इतले बेगीन आमी स्टार्ट करया, जेणे करून ह्या टुर्नामेंटाक कसलीच अडखळ येवची ना। सो मागता शिवसेद मातशें बेगीन ग्रावंडार देवात, ना जाल्यार एखादी पेनाल्टी पडपाचे चान्सीसूय आसात, कित्याक हांगा टायम हो आसा तो सारको आमी टायम लिमीट पाळटले अशें ऑर्गनायज